माझ्यावर शेण दगड चिखल मी तरी सहन केलं, पण आता सहन नाही होत. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना तेव्हा तिथे एक मॅडम आल्या, ब्रिटिश फराळ मॅडम. म्हणाल्या, मी आजपासून तुला शिकवणार सावित्री. की आले की माझ्याकडे पॅटी पेन्सिल घेऊन मी काना उकार वेलांटी मात्रा वेग बेदून सगळं शिकले. वाचायला लिहायला सगळं शिकले. अशातच 1 जानेवारी, होय 1 जानेवारी पुणे भिडेवाडा इथे आम्ही पहिली शाळा काढली. आणि मी पहिली शिक्षिका मुख्याध्यापिका सुद्धा. शपटासारखा जगला तर कांता म्हणून का, शपटासारखा जगला तर कांता म्हणून, पण एका वाघासारखा लढला तर नाम होईल, पण एका वाघासारखा लढला तर नाम होईल. म्हणूनच सांगते, मुलींना शिकवा, मुलींना वाढा आणि मुलींना देशाची प्रगती करवा. का मुलगा तर शिकला तर एकटा तर शहाणा होतो. का मुलगा तर शिकला तर एकटा तर शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली ना, तीच मुलगी ना पुन्हा घराण्याला शहाणी बनविते, पुन्हा घराण्याला शहाणी बनविते. म्हणूनच सांगते, मुलींना शिकवा आणि मुलींना वाढवा. का आम्ही काशीबाई यशवंतरावच्या ईशा मुलाला दत्तक घेतलं. त्याच्या आल्याने आमचा तुडू भरल्याने अंगण कसं भरूनच जायचं. आमच्या पुण्यात एकदा प्लेगची साथ आली, तेव्हा सगळी माणसं धडा मेली होती. आम्ही यशवंताला सांगितलं की आपल्याला हॉस्पिटल उभा करायचंय, की त्याने हॉस्पिटलही उभा केलं. आम्ही उपचारही केले. लोक माझे दगड शेण चिखल फेकले, मी तरी सहन केलं. मी एकदा रस्त्याने चालत असताना तेव्हा तिथे फटीकर माणूस म्हणतो, ए टवळे कुठे निघालीस, आमच्या पोरी बायांना शिकवणं बंद कर. एक आनंदी तुझं शिक्षण प्यारो की आपली बहीण अशी घेतली, अशी खंडकांसाठी चालली, त्याला पण कळून दे आम्ही ज्योतिरावांच्या पत्नी आहोत. आज आला थोबट फुटले, पण उद्याच आला तर तुझं तिच्या रक्तानं धरती रंगवेल. का पण धर्माचा काय, धर्म उडाला ही सोय होती का हो? एखाद्या स्त्रीचा पती मेला म्हणून काय तिला सती जायचं का हो? एखाद्या स्त्रीचा पती मेला